कोरोना काळात 40 लाख मृत्यू झाले असा अहवाल समोर आलाय. म्हणजे दरवर्षी भारतात सरासरी जितके मृत्यू होत असतात त्यापेक्षा कोरोना काळात 40 लाख मृत्यू अधिक झाले असा हा अहवाल सांगतो. अर्थात हे सारे मृत्यू कोरोनामुळेच झाले आणि ते लपवले गेले असं काही या अहवालात म्हटलेलं नाही. पण कोरोना काळातच इतकी मृत्यू संख्या कशी वाढली हा प्रश्न अनुत्तरितच आहे. नेमका हा अहवाल कोणी प्रसिद्ध केलाय? या अहवालामुळे मोदी सरकारकडून कोरोना मृत्यू लपवले गेले यावर शिक्कामोर्तब झालंय का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आमचं फेसबुक पेज लाईक करा, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कोरोना काळात म्हणजे मार्च 2020 पासून भारतात 40 लाखांहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे असा अहवाल समोर आलाय. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट संस्थेनं हा अहवाल तयार केलाय. ही मृत्यूची नोंद आधीच्या अनेक वर्षांपेक्षा कितीतरी पट जास्त आहे असं या अहवालात म्हटलंय. म्हणजे कोरोना यायच्या पूर्वी जितके मृत्यू भारतात दर वर्षाला व्हायचे त्यापेक्षा 40 लाख हा आकडा खूप जास्त आहे असं या अहवालात म्हटलंय. हा अहवाल कोरोना काळात भारतात झालेल्या एकूण मृत्यूंसंबंधी आहे. त्यामुळे हे फक्त कोरोनामुळे झालेले मृत्यू होते असं म्हणता येणार नाही. पण भारतात जेव्हा कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली तेव्हाच इतके सारे मृत्यू कसे झाले हा सवाल मात्र उपस्थित होतोय. कोरोनामुळे भारतात 4,18,000 मृत्यू झालेत. सर्वाधिक कोरोना मृत्यूंच्या बाबतीत भारत जगात तिसरा आहे. पण नेमक्या याच कालावधीत 40 लाख एकूण मृत्यूंची नोंद झाली आहे. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटच्या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. देशातील कोरोना बळींची अधिकृत संख्या 4,18,000 आहे. आधीच्या काही वर्षांच्या तुलनेत कोरोना काळात देशात 40 लाखांहून अधिक अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. कोरोना काळात देशातील अतिरिक्त मृत्यू संख्या 34 लाख ते 47 लाखांवर पोहोचते. ही संख्या देशाच्या कोरोना बळींच्या अधिकृत आकड्याच्या 10 पट आहे. तरीही हे सगळे मृत्यू कोरोनामुळे झाले असा निष्कर्ष काढता येणार नाही. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यातील अतिरिक्त मृत्यू नोंदणीचा आधार संशोधकांनी घेतलाय. दरम्यान या आकडेवारीमुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार जर 4.5 लाख लोकांचा मृत्यू झालाय, मग कोरोना काळातच मृत्यू पावलेले हे इतर 40 लाख मृत्यू नेमके कशामुळे झाले? डेथ सर्टिफिकेटवर नेमकं काय कारण नोंदवलंय? बरं, हे मृत्यू कोरोनामुळे झाले नसतीलही, पण मग हे मृत्यू नेमके कशामुळे झाले याचा डेटा मोदी सरकार का जाहीर करत नाही असे अनेक प्रश्न विरोधक विचारतायत. गंगा मैया झूठ बोल रही थी जो अपने साथ इतने शवों को लेकर हमारे सामने आ रही थी. गंगा मैया तो झूठ नहीं बोल रही थी. जिस तरह से जी हाँ, और जिस तरह से गंगा के किनारे जिस तरह से गंगा के किनारे हजारों शवों को दफनाया गया जैसे भी लाकर, वो हम सबने देखा है, पूरे विश्व में देखा है. और इस शवों का अपमान, डिग्निफाइड मौत नहीं मिली उनको, अंत संस्कार नहीं हुआ. इंडियन पिनल कोड 297 जहां लिखा है कि शवों का अपमान नहीं होना चाहिए, वो गैर कानूनी है और अपराध दंड है. लेकिन हमने हजारों शवों को इस तरह से फिर एक बार मारा है, कुचला है और अपराध किया है. ये किसकी जिम्मेदारी है? मैं किसी एक व्यक्ति को, एक सरकार को दोष नहीं देता हूं. बात सिस्टम की है और सिस्टम के पीछे जो व्यक्ति है उनके बारे में है. लेकिन सरकार से हमारा सवाल है कि आप आंकड़ा क्यों छुपा रहे हो? कितने लोग हमसे बिछड़ गए, आप बताइए, सही आंकड़ा बताइए. दरम्यान या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यसभेत उत्तर दिलं. मृत्यूची नोंदणी राज्यांकडून केली जाते. केंद्रीय पातळीवर ही नोंदणी होत नाही. राज्यांनी दिलेला डेटाच केंद्र सरकार एकत्र करून आकडेवारी काढते. त्यामुळे केंद्रानं आकडे लपवले हा आरोप चुकीचा आहे असं मांडवीय म्हणतायत. मृत्यू रिकॉर्ड क्यों छुपाते हैं मृत्यू? यहाँ आनंद शर्मा जी ने कहा रजिस्ट्री है, नेशनल रजिस्ट्री है. और प्रधानमंत्री जी ने बार बार कहा, मुख्यमंत्रियों की मीटिंग में कहा कि हमारे हाथ में नहीं है मृत्यु हुआ हो, ज्यादा हमें टेस्टिंग करना है, करिए, मृत्यु रजिस्टर करिए. छुपाने का कोई कारण ही नहीं है, बताना चाहिए. लेकिन आप किसके पर ब्लेम कर रहे हैं? जिन्होंने ब्लेम किया वो मोदी पर किया, भारत सरकार पे किया. रजिस्ट्रेशन कौन करता है? स्टेट करता है. आंकड़ा तय कौन करता है?
स्टेट करता है उसको ही रजिस्ट्रेशन करना होता है, उसको डालना होता है। यहां तो किसी ने मना नहीं किया है। मोदी जी ने तो कहा कि कोई बैकलॉग है तो भी डाल दीजिए, क्यों छुपाए? और छुपाने का कारण भी क्यों है? उसके लिए कोई स्टेट से कम आंकड़ा आया तो कोई उसके लिए उसकी रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स हो गई, ऐसा तो नहीं है। ये जिम्मेवारी का विषय है। लेकिन भी मैंने देखा कि यहां कई सम्मानीय सदस्यों ने कहा कि भारत सरकार आंकड़ा छुपा रही है। भारत सरकार जो स्टेट गवर्नमेंट आंकड़ा भेजती है उसको कंपाइल करके पब्लिश करती है। भारत सरकार का काम होता है उसको पब्लिश करने का, उसके अलावा हमारा कोई काम नहीं होता है। ना ही भारत सरकार ने किसी को कहा है कि हम कम आंकड़ा दीजिए, ना ही यहां से किसी को कहा गया है कि कोविड के पेशेंट को कम बताइए। नहीं, बताने का, ऐसा करने का कोई रीजन नहीं है। और ये केवल मैं यहां कह रहा हूं और क्लैरिफिकेशन दे रहा हूं, ऐसा नहीं है। मोदी जी ने माननीय मुख्यमंत्रियों के साथ हुई मीटिंग में भी ये विषय कहा है। इसलिए मुझे लगता है कि ऐसे विषय उठाने से हमें कोई ज्यादा फायदा नहीं होता है। सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट ही एक अमेरिकन संस्था आहे. वॉशिंग्टनमधून ती काम करते. देशाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम या संस्थेनं प्रकाशित केलेल्या अहवालाचे सहलेखक आहेत. हार्वर्ड विद्यापीठाचे अभिषेक आनंद यांचंही या अहवालात योगदान आहे. या अहवालात कोरोना काळात मृत्यू लपवले असा कोणताही आरोप नाही. मात्र कोरोना काळातच 40 लाख मृत्यू अचानक वाढले हे मात्र नमूद करण्यात आलंय. आता राज्य आणि केंद्र सरकारनं हे 40 लाख मृत्यू नेमके कशामुळे झाले याचं उत्तर देण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? मोदी सरकारनं किंवा राज्य सरकारांनी कोरोनाचे मृत्यूचे आकडे लपवले का असं तुम्हाला वाटतंय का? हे आम्हाला कमेंट बॉक्समधनं कळवा. अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.